शेतकरी मित्र, जे एससीटी वैदिक ड्रॅगन फ्रूट ग्रुप वरती एमडी कुरमुडे सर यांनी प्रश्न विचारलाय, डाळिंब बागेत थ्रिप्स आणि मवा यासाठी काय स्प्रे घ्यावा. पहिली तर गोष्ट मला थोडंसं हसायला यासाठी आलं, आपण जर एससीटी वैदिकच्या ग्रुपवर आहात तर आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की आम्ही वारंवार आपल्याला नेहमी प्रबोधन करत असतो की आपण शास्त्र समजून घ्या आणि मुळावर घाव घाला. तुम्ही काय करता, तुम्ही शेंडे कापत बसता. कुठल्याही तणाची जर शेंडे कापत बसलास तर तिथं सारखं फुटतच राहील. पण तुम्ही ते मुळापासून जर उपटून घेतलं तर ते परत येणार नाही. तसं कुठल्याही समस्येच्या मुळाशी जा. मुळात डाळिंबामध्ये थ्रिप्स किंवा मावा काय येतो, जेव्हा नायट्रोजन लेवल वाढते तेव्हा सीएन रेशो मध्ये सी कमी पडतो आणि नायट्रोजन हाय होतो, तेव्हा त्या पिकामध्ये प्रथिनांची निर्मिती जास्त होते, प्रोटीन सिंथेसिस जास्त होतं आणि त्यामुळे रस तयार होतो. आणि तो जो रस असतो शोषणासाठी ही सगळी थ्रिप्स असेल, मावा असेल, ही कीड झाड आकर्षित करतं. ते स्वतःहून येत नाही, झाड त्याला अशा प्रकारचा गंध पसरवतं की अतिरिक्त झालेलं जे नत्र आहे ते तू शोषून घे. तुम्ही अभ्यास जर केला की ज्या वेळेस यातलं नत्र जेव्हा ऊन पडायला लागतं तेव्हा आपोआप कमी होतं, शेंडे तोपर्यंत जळून गेलेले असतात आणि त्यानंतर मावा आपोआप गायब होतो. कारण आपण हे शास्त्र समजून घेतलं पाहिजे. एससीटी वैदिक मध्ये जर आपण बेसल डोस स्ट्रॉंग देत असाल, आपण जर सॉइल चार्जर वेळेवर भरपूर वापरत असाल आणि गरज पडली तर आपण सॉइल चार्जर 10 ml प्रमाणे झाडावरती तुम्ही जर फवारलं 15 ml प्रमाणे थोडं वाढून आणखीन, तर तुम्हाला ह्या माव्याचा सकिंग पेस्टचा त्रास होणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे पण सॉइल चार्जर वापरून मावा कसा गायब झाला, तर तो मारत नाही त्याला, तो त्याच्या झाडामध्ये असलेला रस जो आहे तो घट्ट करतो आणि घट्ट केल्यामुळे हे सकिंग पेस्ट उपाशी मरतात आणि त्यांचा त्याच्याकडे नायनाट होतो. आपल्याला कुठल्याही किडीला मारायचं नाहीये, त्याला उपोषी ठेवायचंय आणि आपलं झाड मजबूत करायचंय. यासाठी माती बलवान केली की पीक पैलवान होतं हे आम्ही शिकवतो. एससीटी वैदिकचे जे बेसल डोस आहे ते जास्त ताकदीने देणे, कार्बनची लेवल वाढवणे हे काम आपल्याला त्यासाठी करणं गरजेचं आहे. धन्यवाद.